100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. आजचा दिवस आहे 26 जून हा दिवस आणि आज आहे जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिवस. आपण नेहमीच बघत असतो की तरुणाई म्हटल्यानंतर तरुणांना नवनवीन गोष्टी ट्राय करून बघायला खूप आवडतं. लेट्स ट्राय असं म्हणून एखादी नवीन गोष्ट करण्याचा आत्मविश्वास किंवा धडाडी त्यांच्यामध्ये असतेच. आणि हे नवीन काहीतरी ट्राय करून बघण्याच्या नादात मग मात्र कधीतरी चुकीचं पाऊल जर उचललं गेलं तर आयुष्यभराचं नुकसान होऊ शकतं हे काही वेळेला त्यांच्या लक्षातच येत नाही. कुतूहलापोटी एखादी पहिली सिगरेट बघणं हातात घेऊन किंवा एखादा ग्लास हातात घेऊन बघणं हे जेव्हा त्यांच्या हातून होतं तेव्हा ते त्यांना कुठपर्यंत घेऊन जाणार आहे हे त्यांनाही कळत नाही. मग आपण वर्तमानपत्रातनं बातम्या वाचतो की तरुणांना अंमली पदार्थांचा विळखा, अंमली पदार्थांची विक्री करताना टोळीला अटक, विमानतळावर सापडले 3 कोटींचे ड्रग, अशा आशयाच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात वाचतो, टीव्हीवर पाहतो. आणि त्यामुळे आजची तरुण पिढी ही विविध अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेली आहे आणि त्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय हेही आपल्या आता लक्षात आलेलं आहे. त्यामुळे आपण आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने संवाद साधणार आहोत सोनाली काळे यांच्याशी. नमस्कार सोनालीताई. नमस्कार. स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. सोनालीताई या क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आहेत. मुक्तांगण या व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रामध्ये त्या गेली 15 वर्ष कार्यरत आहेत. समुपदेशक म्हणून किशोरवयीन म्हणजे पौगंडावस्थेतल्या मुलांबरोबर त्या नेहमी काम करत असतात. खास करून इंटरनेट ॲडिक्शन हा जो सध्याचा मोठा प्रश्न आहे त्यासाठी त्या समुपदेशक म्हणून काम करतात. तर तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्ताने पहिला प्रश्न मला आधी असा विचारायचा आहे की काही गोष्टींची आपल्याला सवय असते आणि नंतर आपण हळूहळू व्यसनाकडे जातो. तर मुळात सवय असणं आणि एखाद्या गोष्टीचं व्यसन लागणं याच्यातला फरक काय आहे? व्यसन आपण कशाला म्हणायचं? तू आत्ता म्हणालीस तसं सवय आणि व्यसन या 2 गोष्टी आहेत ना. म्हणजे आपल्याला बऱ्याच गोष्टींची सवय असते. आपल्याला खेळायची सवय आहे, आवड असली, ज्या गोष्टीची आवड आहे त्याची सवय लागते, आपण लावून घेतो. पण बऱ्याच वेळेला असं होतं की गोष्टींची सवय एका प्रमाणाबाहेर जाते आणि मग आपल्या डे टू डे गोष्टींवरती, रोजच्या रुटीनवरती, महत्त्वाच्या कामांवरती त्याचा परिणाम व्हायला लागतो. तिथे ती सवयीची बॉर्डरलाईन संपते आणि आपण व्यसनाकडे वळतो. हे शक्यतो जास्त आता आजचा दिवस आपण म्हटलं तसं अंमली पदार्थ विरोधी दिन आहे. हो. सो हे जे अंमली पदार्थ आहेत हे सवय तुम्हाला लावायला पण कारणीभूत असतात ना. कारण त्यांच्यामध्ये एक ॲडिक्टिव्ह सबस्टन्स, ॲडिक्टिव्ह प्रॉपर्टी असते की ते तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला ते परत परत घ्यावं असं वाटतं. कारण त्यातनं मिळणारी जी हाय असते ती खूप छान असते, थोड्या वेळापुरती रिलॅक्सिंग असते. पण काही जणांना थांबता येतं, काही जणांना तिथे थांबता येत नाही. तिथे त्या व्यसनाची सुरुवात होते. मग ते घेतल्याशिवाय काम करता येत नाही, ते घेतल्याशिवाय बरं वाटत नाही, ते घेतलं नाही तर त्रास व्हायला लागतो. तिथे व्यसनाची सुरुवात होते. म्हणजे तुमच्या रेग्युलर गोष्टींवर जेव्हा, तुमच्या कामांवर जेव्हा परिणाम व्हायला लागतो तेव्हा त्या सवयीचं व्यसनात रूपांतर झालंय असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं की त्या ज्या काही गोष्टी आहेत, जे पदार्थ आहेत, म्हणजे तंबाखूजन्य पदार्थ झाले, सिगरेट, दारू, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला व्यसन लागतं. तर दारू चढते तर एक्झॅक्टली त्यावेळेला ना खरं तर काय होत असावं? कारण काय आहे की पहिल्यांदा जेव्हा दारूचा घोट घेतला जातो त्यावेळेला बरीच तरुणाई जेव्हा असं सांगते की मी पहिल्यांदा पेलो तर मला खरं आवडलं नव्हतं ते, पण तरी सुद्धा मित्र असतात, पिअर प्रेशर असतं, पार्टीज असतात हल्ली, तर त्यावेळेला तर मग पुन्हा एकदा ते प्यायलं जातं आणि मग नंतर त्याची नशा चढत जाते. तर एक्झॅक्टली ही प्रोसेस कशी होत असेल? कसं असतं बघ, जसं तू आत्ता म्हणालीस की पहिला घोट घेतल्यावर बऱ्याच वेळा आवडत नाही, हो, जळजळ होते, किंवा स्मोकिंग करतात तेव्हा पहिला स्मोक घेतल्यानंतर त्यांना खोकला हमखास येतो. म्हणजे आमच्याकडे येणारे पेशंट हे सांगतात, आमचं क्युरिओसिटीनी सुरू झालं, बऱ्याच लोकांना, मुलांना बघितलं म्हणून ट्राय करून बघितलं, तेव्हा आवडलं नाही आणि कदाचित ते तिथे थांबलं सुद्धा बऱ्याच वेळेला. पण नंतर जेव्हा मुलांकडनं, पियर्सकडनं, आजूबाजूच्या लोकांकडनं सांगितलं जाताना खूप स्ट्रेस आला ना की जरा 2 झुरके मारले की छान वाटतं, म्हणून जाऊन स्मोकिंग करायचं. मग मला स्ट्रेस आहे म्हणून मी स्मोकिंग करतो, किंवा मला रिलॅक्स व्हायचं आहे ना, मला काहीतरी छान मिळालं आहे ना, किंवा मला खूप काहीतरी त्रास आहे ना, कोणत्याही गोष्टीतनं रिलॅक्स होण्यासाठी एक पेग घेतला की छान वाटतं, मग तो एक पेग घ्यायचा. सुरुवातीला ते आवडत नाही आणि
म्हणजे आता जेव्हा आम्ही मुक्तांगणमध्ये लोकांना विचारतो की तुम्ही जेव्हा दारू पिता तुम्हाला त्याची टेस्ट आणि स्मेल आवडते का, खूप कमी लोक हो म्हणणारी असतात. त्यांना त्याच्यानंतरची हाय आवडते. मग हाय म्हणजे काय, तर त्यावेळेला तुम्हाला काहीही सुधरत नाही, तुमचा मेंदू नम झालेला असतो, तुमच्या त्या केमिकल्समध्ये इम्बॅलन्स असतो आणि त्यामुळे तुम्हाला त्या वेळापुरतं तुम्ही रिलॅक्स होता, तुम्हाला काहीही लक्षात येत नाही, तुमची टेन्शन्स बाजूला राहतात. ते जे फील असतं ते आवडतं आणि ते परत परत घेण्यासाठी म्हणून लोक त्याच्यात अडकत जातात. बरोबर. आणि मग ते हळूहळू त्याचा परिणाम पण तितकाच वाईट असतो, पण ते बरं वाटतं. सो ते घेऊन मला छान वाटतंय ना, थोड्या वेळापुरतं का होईना मी ते करतो. मग ती लेवल वाढल्यानंतर, त्याचा त्रास वाढल्यानंतर मग वाटतं की नाही आता कुठेतरी थांबायला पाहिजे. मग ते उपचारांसाठी मुक्तांगणमध्ये येतात. उपचारांकडे तर आपण येणार आहोतच, पण आत्ता आपली सुरुवात झाली आहे ती एक साधारण पिअर प्रेशर किंवा ग्रुपमध्ये पार्टीजमध्ये पहिल्यांदा दारू पिऊन बघणं किंवा सिगरेट स्मोकिंग करणं इथपासनं. तर आता आपण असं बघतोय की पूर्वी एक ठराविक टप्प्यानंतर, एका वयाच्या टप्प्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी दिसत होत्या. किंवा आता तुम्ही पुनर्वसन केंद्रात काम करता तर तेव्हा सुद्धा तिथे सुद्धा एका ठराविक वयाची लोकं पूर्वी येत होती. आता हा वयोगट बऱ्यापैकी खाली आलेला आपल्याला दिसतोय. मग खूप तरुण वयात किंवा अगदी शाळेच्या वयापासनं सुद्धा व्यसनांकडे मुलं गेलेली दिसतात. तर त्या वयोगटाबद्दल आता जो खाली खाली येत चाललाय त्याबद्दल काय सांगाल? मुक्तांगणची जेव्हा सुरुवात झाली ना 37 वर्षांपूर्वी, त्यावेळेला आपल्याकडे येणारे पेशंट हे साधारण 30-35 वयाच्या पुढचे असायचे. बरं. की जे नोकरी करतायत, स्वतः कमवतायत, असे पेशंट जास्त होते. आता आपल्याकडे येणारे पेशंट हे 16-17 साधारण या वयाचे आहेत. आणि ते पण असे की 18च्या खालचे असले तर आपल्याला पालकांचा कन्सेंट लागतो. 16पर्यंत आपण घेतो, त्याच्या खालचे आपण घेत नाही, आपण ओपीडीवर करतो. पण हे प्रमाण 9वीपासून सुरू होतं, म्हणजे साधारण 14-15 वर्ष. म्हणजे ना मुलांशी बोलताना मुलं म्हणतात आम्ही 10वी व्हायची वाट पाहतोय. 10वीची परीक्षा झाली की आम्ही हे ट्राय करून बघणार, कधीतरी तर एकदा ट्राय करून बघायला पाहिजे, नंतर आम्ही करू अशी काय करणारच असं नाही, पण ते तेव्हा ट्राय करून बघणार. आणि त्याच्यामुळे ते खाली यायला लागलंय. कसं होतं ना, बऱ्याच वेळेला म्हणजे जेव्हा मोठ्या वयाचे पेशंट्स असतात ते जेव्हा घरी ड्रिंक्स घेत असतात तेव्हा मुलं लहान असतात, घरातले ते त्यांचं व्यसन लपवण्यासाठी मुलांना काय सांगतात, बाबांना स्ट्रेस आहे ना, बाबांना खूप टेन्शन आहे ना, म्हणून ते औषध घेत आहेत. करेक्ट. राईट. सो परिणाम काय झाला, मुलांवर स्ट्रेस आला, टेन्शन आलं की औषध म्हणून हे घ्यायचं. बरोबर. मग तिथे ते कुठेतरी सुरू होतं. आणि मग आता मला परीक्षेचं टेन्शन आहे, मला खूपच स्ट्रेस आलेला आहे, म्हणून मी ट्राय करून बघितलं. नंतर मला त्या पिअर ग्रुपमध्ये राहायचे. 11वीमध्ये गेल्यानंतर हे काय, तू अजून एकदाही स्मोकिंग नाही केलं, तू कधी ड्रिंक नाही घेतलं, असे छोटे छोटे जे एक काय म्हणूयात ना टॉन्ट्स येतात, त्याला कोपअप करण्यासाठी म्हणून मुलं त्या दिशेने जायला लागतात. बरोबर. तिथे जर का तुमची मेंटल स्ट्रेंथ किंवा तुमचं एक विल पॉवर असेल ना की मला नाही जायचं या कशाकडे, माझं एमच दुसरं आहे, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे थांबता येतं. पण ते प्रेशर खूप असतं, म्हणजे आपण कॉलेजमध्ये गेलो सो आपल्याला माहिती आहे ते पिअर प्रेशर काय असतं, त्यामुळे ते तिकडे वाढत जातं हळूहळू. बरोबर आहे. पण आपण जसं पिअर प्रेशर म्हणतोय किंवा आता तुम्ही उदाहरण देताना घरातलं उदाहरण दिलं की घरातच वडील औषध आहे असं सांगून घ्यायला सुरुवात होते, मग मुलांना त्याचं कुतूहल वाटतं. पण असं आहे की आता केवळ वडीलच नाही तर घरातली इतर मंडळी सुद्धा, म्हणजे आता स्त्रियांचं प्रमाण सुद्धा आपल्याला वाढलेलं दिसतंय. सो सोशल ड्रिंकिंग, फॅमिलीमध्ये फंक्शन असताना ड्रिंकिंग करणं हे आता खूप कॉमन झालंय. ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट तुम्ही आता म्हणालात तसं की टॉन्टिंग, की तू अजून हे करत नाहीस, तो तू बुरसटलेल्या विचारांचा, तू मागासलेला आहेस कुठेतरी. सो ह्या दोन्ही गोष्टींना ना एक स्टेटस सिम्बल झालेला आहे की तू हे करत नाहीयेस म्हणजे तू आमच्या ग्रुपमध्ये नाहीस, मग तू आउट झालास. तर ह्या सगळ्या गोष्टीला एक प्रतिष्ठितपणाचं लेबल लावलं गेलंय. तर आपण आता ह्याच्याकडे कसं बघायचं? आता ना हे प्रतिष्ठितपणाचं लेबल थोडं आपण मागे गेलं तर आपला जो सिनेमा आहे, हा पूर्वीच्या सिनेमांमध्ये, म्हणजे मला आठवतंय मी लहान होते तेव्हा सिनेमामध्ये विलनच्या हातामध्ये सिगरेट आणि दारूचा ग्लास हे एक्सेप्टेड होतं. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तो हिरोच्या हातात पण आला. आणि आता जी ही पिढी म्हणजे ज्याला जेनझी म्हणतो आपण, ते बघतायत की हे हिरोईनकडे पण असतं. वडील आणि मुलगी दोघंही बसून दारू पितानाचे सीन आता अगदी मराठी सिनेमात सुद्धा आपल्याला दिसतात. अगदी. आणि ह्याचं कारण काय माहितीये, त्यांना असं वाटतं की मुलांनी आमच्या समोर प्यायलं ना म्हणजे त्यांना व्यसन लागणार नाहीये, सो जे काय करायचंय ते आमच्या समोर करा.
पण असं होत नाही ना, एकदा तुम्ही त्यांना ते इंट्रोड्यूस केल्यानंतर उद्या मुलं हेही म्हणायला कमी करत नाही, तुम्हीच तर इंट्रोड्यूस केलं, त्याच्यामुळे ते पुढे सुरू राहिलं. त्याच्यामुळे तो जो स्टेटस सिम्बल त्याला आलाय तो आता आपल्या सिनेमामुळे हळूहळू, आणि त्या गोष्टी येतातच ना, हळूहळू आपल्या आयुष्यात यायला लागतात, हे पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे ते पण आलं. म्हणजे काही वर्षांपूर्वी 2009ला आपण मुक्तांगणमध्ये फिमेल डिएडिक्शन सेंटर, की जिथे फक्त बायका मुली, मग तिथला स्टाफ पण सगळा लेडीज, असं इंडिपेंडंट फिमेलचा वॉर्ड सुरू केला. अच्छा. मग तेव्हापर्यंत आम्हाला कल्पना नव्हती की असं काही करायला लागेल. आणि ट्रस्ट मी तिथे सुद्धा असे 16 वर्षापासून ते 70 वर्षापर्यंत, मग ही काही खूप छान गोष्ट नाहीये सांगण्यासारखी, पण तिथे आपण अशा लोकांना ट्रीट केलं. आणि ऑल काइंड्स ऑफ ॲडिक्शन, म्हणजे सगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ, दारू, ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे मला आठवतंय तिथे एक मुलगी होती आमच्याकडे जिला पेट्रोलचं व्यसन होतं. म्हणजे पेट्रोल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पिशवीमध्ये आणि त्याच्यात वास घ्यायचा, त्यामुळे ही सगळी त्यांची स्किन पण जाते, परत तो स्मेल. म्हणजे ठीक आहे, बऱ्याच जणांना पेट्रोलचा स्मेल आवडत असेल, पण तो किती लिमिटपर्यंत घ्यायचा. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक, आपण आता बघतो तसं कफ सिरप्स आहेत किंवा इतरही अशी काही औषधं आहेत, किंवा स्ट्रेस आल्यानंतर हल्लीचा काळ असा आहे की मुलांना कॉम्पिटिशन खूप असते, तर काही औषधं दिली जातात त्यांना, तर त्याचंही ॲडिक्शन मध्ये रूपांतर होऊ शकतं. आपल्याकडे ना काही काही मेडिसिन्स असतात बघ, की ज्या फक्त प्रिस्क्रिप्शनवर मिळतात. अच्छा. त्या मेडिसिन्समध्ये 100% ॲडिक्टिव्ह म्हणजे आता हे जे मॅरिज्युआना आहे किंवा वीड आहे, या सगळ्या गोष्टींना मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत. पण त्या किती प्रमाणात कुठच्या गोष्टीमध्ये वापरायच्या हे त्या पद्धतीने त्या कदाचित मेडिसिन्समध्ये असतं. त्याच्यामुळे त्या मेडिसिन तुम्हाला फक्त प्रिस्क्रिप्शनवर मिळतात. बरेचसे कफ सिरप्स पण आहेत की जे प्रिस्क्रिप्शन नसेल तर नाही मिळत. त्याच्यामुळे झोपेची औषधं. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही जर घ्यायला सुरुवात केलीत, म्हणजे ते सबस्टिट्यूट म्हणतो आम्ही. बऱ्याच वेळेला लोक काय करतात, आता मला अल्कोहोल बंद करायचे, मग झोपेच्या गोळ्या सुरू होतात. अल्कोहोल बंद करायची, मग कफ सिरप सुरू होतं. सो ते फक्त चेंज म्हणजे तुमचं सबस्टन्स चेंज होतं, पॅटर्न चेंज झालेला नाहीये ना. तिथे ती एवढीशी बॉटल मग दिवसातनं 10 बॉटल्स पितात आणि मग ती हाय मिळते. त्याच्यामुळे या गोष्टी पॅटर्न चेंज नाही होत, फक्त सबस्टन्स चेंज होतो. ओके. आणि पॅटर्न तुम्ही म्हणालात तसं की पॅटर्न सुरुवातीला असं असतं की मी एकच ग्लास, थोडासा, एकच सिगरेट, किंवा मी असा काय रोज काही पित नाही, किंवा मी रोज काही सिगरेट ओढत नाही, मी फक्त पार्टीज असतात तेव्हा, किंवा एकाने असं सांगितलेलं होतं की ऑफिसच्या पार्टीज असतात तर मला ना घ्यावंच लागतं त्यावेळेला, सो हे घ्यावंच लागतं, और मी एखादाच कधीतरी घेतो. तर असे सांगणारे लोक आणि व्यसनाधीन यांच्यात काय फरक असू शकतो? हे व्यसनाधीनच असतात, फक्त ते डिनायलमध्ये असतात असं आम्ही म्हणतो. म्हणजे बऱ्याच वेळेला ना पेशंट जेव्हा येतात तेव्हा म्हणतात की मी पितो आणि मी झोपून जातो, मी कोणाला त्रास देत नाही, माझ्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही, पण माझ्या शरीराचं होणारं नुकसान, माझी मेंटल स्टेबिलिटी, आणि जर मी स्टेबल नाही आहे तर ऑटोमॅटिकली माझ्या आजूबाजूच्या घरातल्या माझ्या जवळच्या लोकांना त्रास होणारच आहे. त्याच्यासाठी मी हिंसा करायला नको, त्याच्यासाठी मी मारपीट करायला नको, मी अब्युझिव्ह व्हायला नको, पण माझ्या या ज्या गोष्टी आहेत ह्याच्यामुळे मला त्रास होणारच आहे, माझा फिजिकल त्रास. अल्कोहोलमध्ये ना 2 पॅटर्न्स असतात, एक बिंज पॅटर्न म्हणतो आपण आणि एक रेग्युलर ड्रिंकिंग, की जे रोज थोडं थोडं पितात किंवा त्यांना रोज लागतं. आणि बिंज म्हणजे काय, तर एकदा सुरू केलं की 8-10 दिवस सलग पित राहतात, मग एकदम 1 महिन्याची गॅप देतात, स्वतःहून थांबतात आणि मग परत सुरू करतात. सो त्यांना काय वाटतं, मी थांबू शकतो मला पाहिजे तेव्हा, म्हणजे मला ॲडिक्शन नाही आहे. आणि हा पॅटर्न ब्रेक करायला खूप वेळ लागतो, कारण कुठेतरी तो मेंटल ब्लॉक आहे ना, की मला थांबता येत आहे, मला ॲडिक्शन नाही आहे. जे रुटीन घेणारे असतात त्यांना कळतं की अरे हां, फ्रिक्वेन्सी वाढली आहे, इंटेन्सिटी वाढली आहे पिण्याची, आता मला कुठेतरी थांबायला पाहिजे. सो तिथे एक्सेप्टन्स पटकन येतो. इथे डिनायल खूप जास्त असतं बिंज पॅटर्नमध्ये. बरं, ह्याच्यात पण वेगवेगळे पॅटर्न्स भरपूर. आपण आता हे सगळं बघतोय की वेगवेगळे पॅटर्न्स आहेत. एखाद्या पेगनी सुरुवात होते, तर साधारण हे जे आता तुम्ही म्हणालात की पॅटर्नप्रमाणे त्यांचं बिंज किंवा रोजच्या रोज थोडं थोडं पिणारे, पण असे सोशल ड्रिंकिंग करणारे पूर्णपणे व्यसनाधीन होण्याचं प्रमाण कितपत असतं? जेव्हा लास्ट सर्वे झाला होता ना, नॅशनल सर्वे, तेव्हा ते प्रमाण कुठेतरी 8-10% होतं, जे आता 25% आलेलं आहे. की आता जो सोशल ड्रिंकर होतात जी लोक, ती त्यातली 25% लोक व्यसनाकडे जाऊ शकतात. अच्छा. आणि मग एकदा तुम्ही व्यसनामध्ये गेलात की आम्ही असं म्हणतो ट्रीटमेंट देताना, जसं आपण म्हटलं की हा आजार आहे ना, सो मला जर कधीतरी लहानपणी ताप, सर्दी, खोकला होऊन गेलाय, तर मला कोणी डॉक्टर गॅरंटी देणार नाही की आता आयुष्यभर तुला कधी हे होणार नाहीये. बरोबर, हे कधीतरी होणार आहे, पण मला काळजी घ्यायची की हे व्हायला नाही पाहिजे.
तसंच आम्ही आमच्याकडे येणाऱ्या पेशंट्सना सांगतो की हा आजार आहे, बरोबर. पण आजार आहे म्हणून त्याचा बाऊ पण करायचा नाही की कधी होऊ शकतो. सो आजार आहे न होण्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची आहे, आणि मग ती काळजी काय घ्यायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे. त्याच्यामुळे त्याप्रमाणे आपण लोकांना ट्रीट करतो की एक पेग घेतला, थांबता येत नाही आहे, सो एकदा तुम्हाला थांबता येत नाही हे लक्षात आल्यानंतर तुम्ही परत सोशल ड्रिंकर होऊ शकत नाही. हे पहिलं डोक्यामध्ये आपल्याला फिक्स करायला लागतं, तो एक्सेप्टन्स असायला लागतो की आपल्याला परत सोशल ड्रिंकिंगकडे नाही जाता येणार आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचं हे असतं की ट्रीटमेंट झाल्यानंतर आता मी 4-5 वर्ष सोबर आहे ना, म्हणजे आता मी घेत नाही आहे ना, आता मी थोडंसं घेऊन बघतो बिकॉज आय कॅन मॅनेज. हा जो आय कॅन मॅनेज हे जे आहे ना, हे खूप धोकादायक असतं त्यांच्यासाठी. कारण तो एक विचार मला मनात आला की मी करून बघणार आहे, आणि करून बघितलं की मला थांबता येणार नाही, कारण माझ्या ब्रेनमधले रिसेप्टर्सच तसे तयार झालेत की अल्कोहोल घेतल्यानंतर थांबायचं नाही आहे. सोशल ड्रिंकर्स असतात त्यांच्याकडे ते रिसेप्टर्स तयार झालेले नसतात, त्यामुळे त्यांना थांबता येतं, त्यांना ती सवय असते, त्यांनी ती लिमिट त्यांची ठरवलेली असते. इथे यांना ती लिमिट ठरवता येत नाही, त्याच्यामुळे ते परत घेतलं की ते परत ॲडिक्शनमध्ये जातात. म्हणजे आमच्याकडे असे पण काही आहेत की एक 6-6, 7-7 वर्ष सोबत राहिलेत पण स्लिप झाले. पण एक होतं या लोकांच्या बाबतीत की स्लिप झाली की ते लगेच येतात, ट्रीटमेंट घेतात, आणि देन दे कंटिन्यू विथ अवेअरनेस आणि एक्सेप्टन्स असतो की हे चुकलंय काहीतरी, मला काहीतरी करायला पाहिजे. सो ते स्लिप आणि रिलॅप्समध्ये पण बऱ्याच गोष्टी घडतात की स्लिपमध्ये तुम्हाला थांबता येतं, एकदा तुमचा रिलॅप्स झाला की तुम्हाला ती अख्खी ट्रीटमेंट तेवढे दिवस परत येऊन ती ट्रीटमेंट घेणं भाग पडतं. बरोबर आहे. पण असं आहे ना की सगळेच लोक काही व्यसनाधीन नाही आहेत, तर मुळात व्यसन लागण्यासाठी माणसाच्या मेंदूत म्हणा किंवा शरीरात म्हणा असं काय असतं की ज्याच्यामुळे आपण व्यसनाधीन होतो? काही ट्रेट्स तुम्ही काल आपण बोलता बोलता आपण त्याचा उल्लेख केला होता की काहीतरी असावं लागतं त्याच्यात, तर ते काय असतं? आपल्याकडे आता मला समजा उद्या मी म्हटलं की मला जाऊन स्मोक करायचं, तर अवेलेबल आहे ना, मी घेऊ शकते, बरोबर. पण मला माहिती आहे की ते माझ्यासाठी चांगलं नाही आहे, आणि मला माहिती आहे मी ते घेणार नाही, मला कोणी कितीही सांगितलं तरी. सो माझा तो ट्रेट स्ट्रॉंग आहे की मला माहिती आहे, मला अवेअरनेस आहे, मला काय करायचं आणि काय नाही करायचं, आणि माझी विलपावर तिथे मला मदत करते. सोशल ड्रिंकर किंवा कधीतरी करणारे जे लोक असतात ना, त्यांनाही त्यांचे लिमिटेशन्स माहिती असतात किंवा त्यांनी फिक्स ठरवलेलं असतं, किंवा त्यांच्यामध्ये तो एक आत्मविश्वास असतो की मी करणार आहे पण हे याच लेवलपर्यंत करणार आहे. जे व्यसनामध्ये जातात ना त्यांना कुठेतरी आयदर इमोशनल इश्यूज आहेत, स्ट्रेस मॅनेजमेंटचे इश्यूज आहेत, अँगर मॅनेज करता येत नाही आहे, परिस्थितीला तोंड देता येत नाही आहे, ह्या गोष्टी जर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये असतील ना तरीही त्यांनी खूप फरक पडतो. हे पर्सनॅलिटी ट्रेटचं झालं. त्याचप्रमाणे तुमच्या मेंदूमध्ये पण तो एक कुठेतरी इम्बॅलन्स असतो ना, म्हणजे आपला जसा मेटाबॉलिझम असतो बॉडीचा तसा मेंदूचा असतो, आणि तो अल्कोहोलमुळे एखाद्याचा मेटाबॉलिझम हाय असतो, एखाद्याचा लो असतो. सो त्या प्रमाणामध्ये त्याला ॲडिक्शन लागणार आहे की नाही लागणार आहे हे कळतं. पण आता मेंदूचं प्रत्येक वेळेला मी जाऊन MRI नाही करणार माझा मेटाबॉलिझम काय आहे बघायला, पण मला माझी पर्सनॅलिटी तर माहिती आहे, बरोबर, मी स्वतःला चांगला ओळखतोय, सो त्या पद्धतीने मला काम नक्की करता येऊ शकतं. त्यामुळे आम्ही मुक्तांगणमध्ये जेव्हा ट्रीटमेंट देतो ना तेव्हा ॲडिक्शन न करणं हा फोकस 100% असतो, पण त्या ॲडिक्शनचं प्रायमरी कॉज काय आहे, प्रायमरी कारण काय आहे हे आयडेंटिफाय करायचा सगळ्यात जास्त प्रयत्न करतो. कारण तिथे काम झालं ना की हे बाय प्रोडक्ट बंद होणार आहे. हा एक कॉन्फिडन्स आम्हाला सगळ्या काउन्सिलर्सना नक्कीच आहे. आपण आत्ता बघितलं की आपल्या शरीरात आणि आपल्या मेंदूत नक्की काय असतं, तर तरुणाईला ह्या सगळ्याबरोबर तुम्ही, आपण नेहमी म्हणतो तसं की प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर, तर तरुणाईला तुम्ही काय सांगाल की हे सगळं जर एखाद्यामध्ये असेल तर त्याचं त्यांनी कसं ओळखावं आणि त्यांनी तिथे थांबण्यासाठी त्याच्या घरच्यांनी आणि त्यांनी काय काळजी घ्यावी हे तुम्ही काय सांगाल? ओळखणं खूप कठीण आहे. जसं मी मगाशी म्हटलं मला मेंदूचा MRI नाही प्रत्येक वेळेला करता येणार आहे, पण मला माझे पर्सनॅलिटी ट्रेट्स माहिती आहेत. मी हट्टी आहे मला माहिती आहे, हां, किंवा मी खोटं बोलतो खूप मला माहिती आहे, मला राग खूप येतो मला माहिती आहे. तर त्या दृष्टिकोनातनं मला स्वतःवर काम करता आलं पाहिजे, हा एक भाग. पालक आणि मुलांमध्ये किंवा इन जनरल घरामध्ये संवाद असणं या गोष्टींबद्दल खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा अवेअरनेस घेतो मुक्तांगणतर्फे ना तेव्हा आम्ही म्हणतो कॅच देम यंग किंवा टॉक अबाउट ड्रग्ज अँड सेक्स. ह्या गोष्टी आहेत ना या आपण घरी कोणाशी बोलतच नाही एकमेकांशी. मला माहिती मिळते कुठून? वेगवेगळ्या पुस्तकांमधनं, इंटरनेटमधनं, माझ्याच वयाच्या मुलांकडनं की ज्यांची मॅच्युरिटी लेवल माझ्या एवढीच आहे. त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल योग्य माहिती कुठून मिळेल? तर माझ्यापेक्षा जी मोठी माणसं आहेत किंवा जे एक्सपर्ट्स आहेत त्याच्यामधले
आम्ही प्रयत्न पण आमचा असा असतो की हा अवेअरनेस स्प्रेड झाला पाहिजे. जास्तीत जास्त शाळा आणि कॉलेजेसमधनं आम्ही अवेअरनेस घेतो, त्यांच्याशी मोकळेपणी बोलतो. म्हणजे मुलांना जेव्हा प्रश्न विचारतो ना, कोणकोणत्या प्रकारची व्यसनं असतात, आपल्याला पण माहिती नसतील एवढी माहिती मुलांना असते, पण अनफॉर्च्युनेटली ती नको त्या मार्गाने मिळालेली असते. सो त्यांच्याशी संवाद साधणं हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे शाळांमधनं टीचर्सनी मुलांबरोबर याविषयी बोलणं, घरी पालकांनी त्यांच्याबरोबर बोलणं, आणि जे एखाद्या मुलाला असं वाटलं की मला हे करून बघायचं आहे, तर हे मुलाला घरी सांगता आलं पाहिजे की मला हे करून बघायची इच्छा होतीये, मी काय करू. इतका ओपन संवाद जर असेल घरामध्ये, इतकं मोकळं वातावरण घरामध्ये जर असेल ना, तर कदाचित आपण मुलांना त्या बाजूला जाण्यापासनं आयदर थांबवू शकू किंवा त्यांना त्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करू शकू. त्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला शाळांना म्हणतो की तुम्ही मुक्तांगणमध्ये या आणि मुक्तांगण बघा, रादर दॅन आम्ही येऊन नुसतं अवेअरनेस घेणं, कारण ते बघितलं की जास्त लक्षात येतं, त्याचा परिणाम जास्त होतो. पण आता जो आपण संवादाचा मुद्दा म्हणतोय, तर तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे आत्ताच्या काळातला. गॅजेट्स पालकांनीच मुलांपर्यंत पोचवलेली आहेत. त्या गॅजेट्सच्या आहारी आता मुलं गेलेली आहेत. प्रत्येकजण आपापल्या रूममध्ये असतं. जेवताना सुद्धा बरेच वेळेला एकत्र जेवतात असं नाही, आयदर टी व्ही सुरू असतो किंवा मोबाईलमध्ये लक्ष असतं, किंवा वेळासुद्धा प्रत्येकाच्या अशा झालेल्या आहेत की एका वेळेला सगळेजण घरात असतील असं सांगता येत नाही. अगदी. तर संवाद साधायचा कधी, कसा, आणि मुख्य म्हणजे संवाद जर साधायला आपल्याकडे वेळ नाही आहे तर मुलांना कसं समजावायचं. वेळ नाही आहे हे खरं आहे का हे आधी पडताळून बघायला पाहिजे. म्हणजे ना, तू म्हणलीस आता तसं की प्रत्येकाकडे प्रत्येकाचं गॅजेट आहे. पूर्वी आपण काय करायचो, जो प्रोग्राम बघायचा सगळ्यांनी एकत्र बसून, म्हणजे मला आठवतंय शाळेत असताना रविवारी ते महाभारत रामायण लागायचं, रस्ते सुनसान असायचे, सगळेजण घरात बसून बघायचे, पण ते एकत्र बघायचे. आता कसं होतंय, मला नाही महाभारत बघायचं आहे, मला काहीतरी दुसरंच बघायचं आहे, मला भीम बघायचं आहे, मी माझ्या मोबाईलवर किंवा माझ्या टॅबवर किंवा लॅपटॉपवर मी बघणार आहे. सो प्रत्येकाची आवड वेगळी, त्या आवडीप्रमाणे आज OTT प्लॅटफॉर्मवर सगळं अवेलेबल आहे. त्यामुळे मला पाहिजे त्या वेळेला मी बघणार आहे. आणि त्याच्यामुळे नवीन जे आता एक अजून ॲडिक्शन, म्हणजे आता अंमली पदार्थ दिवस आहे, पण अंमली पदार्थांबरोबर नवीन आलेलं ॲडिक्शन, ज्याला आपण इंटरनेट ॲडिक्शन म्हणतो, त्याच्यामध्ये हा सगळा प्रकार येतो. मग संवाद साधायचा कधी, तर आम्ही नॉर्मली असं म्हणतो की रात्रीचं जेवण सगळ्यांनी एकत्र करा. खूप वेळा असं होतं की रात्री नॉर्मली सगळे घरी असतात, अगदी क्वचित कोणीतरी की बाबा नाईट शिफ्ट आहे तर घरी नसेल, पण अदरवाईज रात्री असतात, त्यावेळेला एकत्र बसा. पण त्यावेळेला सुद्धा ना, पालकांचा आणि मुलांचा संवाद काय असतो, आज अभ्यास किती झाला, परीक्षेत मार्क किती मिळाले, मग परीक्षा कधी आहे, किंवा वडील बोलतच नाही, आई बोलत असते, किंवा आई काम करत असते, वडील बोलत असतात, किंवा TV चालू असतो. द बेस्ट पार्ट इज, त्याच्यामुळे आम्ही म्हणतो जेवताना गप्पा मारा, आणि त्या गप्पांमध्ये फक्त आणि फक्त शेअरिंग असलं पाहिजे. ऐकून घ्या मुलांना काय म्हणायचं ते. खूप वेळा मुलांचे व्ह्यूज आपल्याला पटत नाहीत, पण ते त्यावेळेला ऐकून सोडून द्या आणि नंतर त्याच्यावर चर्चा करा. हा संवाद होणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं आता तर 5 days कल्चर सुरू झालंय, सो शनिवार रविवार तर नक्की सगळ्यांना मिळतो, तेव्हा काहीतरी वेगळं. म्हणजे आपण मुक्तांगणमध्ये प्रत्येकाला सांगतो तुमचं पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट शोधा. अच्छा. कुठची गोष्ट अति केली की ती चांगली नाही, हे अगदी मान्य आहे, पण मला हे थांबवायचं आहे, तर मला काहीतरी पॉझिटिव्ह मिळालं पाहिजे. हे सबस्टिट्यूट आहे, हे निगेटिव्ह आहे, हे माहिती आहे. मग पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट काय, तर आपले छंद, मग काही असेल ते, वाचन असेल, व्यायाम करणं असेल, फिरायला जाणं असेल, निसर्गामध्ये राहणं असेल, इन्स्ट्रुमेंट वाजवणं असेल, असं काहीतरी की ज्यातनं तुम्हाला आनंद मिळणार आहे. पण अनफॉर्च्युनेटली सध्या मुलांना जेव्हा आम्ही विचारतो ना की तुम्हाला छंद कसलेत, नाही सांगतायत पटकन की तुम्हाला, कारण लहानपणापासून स्क्रीन हातात मिळाली आहे. म्हणजे वय वर्ष 2-3 पासनं जेवायचं असेल तर स्क्रीन समोर पाहिजे, इथून ती सुरुवात झालेली आहे. खरंय. त्यामुळे ते ॲडिक्शन हळूहळू वाढतंय. त्यामुळे पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट हा खूप महत्त्वाचा भाग आहे सध्याच्या आपल्या जगण्यामध्ये. हो, तुम्ही इंटरनेट ॲडिक्शनचं जे आत्ता म्हणालात तसं की दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की जिथे मुक्तांगणमध्ये तुम्ही काम करताय तिथे आता इंटरनेट ॲडिक्शनसाठी एक वेगळा सेल तयार करावा लागला, आणि जे आपण लहानपणापासून मुलांच्या हातात आपणच इंट्रोड्यूस करून दिलेलं असल्यामुळे आता त्यातनं बाहेर पडणं खूप कठीण झालेलं आहे. तर आता ह्या परिस्थितीमध्ये जे बघायला नको आहे तेही त्यांना तिथे बघायला मिळत आहे, चुकीची माहिती मिळते, किंवा ही जी व्यसनं आहेत ती इतकी सर्रासपणे त्याच्यावरती दाखवली जात आहेत की त्याचाही परिणाम मुलांवरती होतोय. त्यामुळे TV हे खूप मोठं पूर्वी माध्यम होतं, आता इंटरनेट आहे, OTT प्लॅटफॉर्म्स आहेत. तर आपण ह्या सगळ्यामध्ये ऑलरेडी आता ढकलले गेलेलो आहोत. आता ह्यातनं बाहेर पडणं
कठीण आहे सगळ्यांसाठीच. तर ह्यासाठी आपण सगळ्यांनी आता काय करायला पाहिजे? आत्ता मी म्हटलं तसं पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट म्हणजे मुक्तांगणमध्ये ना आम्ही आता अवेअरनेस जेव्हा करतो किंवा आता 26 जूनसाठी आम्ही मॅरेथॉन ऑर्गनाईज करतो. अच्छा. सो सगळ्यांनी ज्यांना पार्टिसिपेट करायचं आहे, मग बरेचसे आमचे असे पेशंट्स असतात की जे तिथे राहत आहेत, त्यांना समजा पार्टिसिपेट करायचं आहे तर त्यांनाही आम्ही घेऊन जातो. सो काहीतरी एक नवीन, आणि ते जे सगळं मॅरेथॉनचं ॲटमॉस्फिअर असतं ना ते असं खूप छान असतं. सकाळी लवकर उठून सगळे आलेले असतात, सगळे व्यायाम करत असतात, सगळे एकत्र पळत असतात, ते बघायला पण खूप छान वाटतं. सो त्यातनं जी मिळणारी हाय आहे ती तितकीच छान आहे जी तिथे आहे, आणि ही टिकणारी आहे. बरोबर. ती हाय ती एक अर्धा तास, 1 तास, 2 तास टिकणार आहे. पण ही मी आज 5 किलोमीटर पळले हे मला 2 दिवस पुरतं स्वतःच्या मेंदूला आणि स्वतःला मोटिवेट करत राहायला. म्हणजे आमच्याकडे एक पेशंट होता, तो आता म्हणजे सोबर आहे, तो आता स्वतः काउन्सिलर झालेला आहे आणि त्याच्यावर आता पुस्तक पण एक निघालेलं आहे. राहुल जाधव असं त्याचं नाव आहे. त्यांनी तांगणमध्ये असताना पहिल्यांदा मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं आणि आता तो फुल मॅरेथॉन, अल्ट्रा रनर आणि डी ॲडिक्शनच्या अवेअरनेससाठी म्हणून त्यांनी मुंबईहून गेटवे ऑफ इंडियापासून पळायला सुरुवात केली. ते दिल्लीला इंडिया गेटपर्यंत तो पळत गेला. का तर हा अवेअरनेस झाला पाहिजे लोकांमध्ये की एखादी व्यक्ती जी पूर्णपणे ॲडिक्शनमध्ये होती ती त्यातनं बाहेर पडून इतकं चांगलं फिजिकली फिट आयुष्य जगू शकते. हा अवेअरनेस लोकांमध्ये होणं खूप गरजेचं आहे. आणि हा फिटनेस आणि हे फिजिकल छान असणं हे त्याच्यापेक्षा खूप छान आहे. त्याच्यामुळे ती जी ओळख आहे ती त्याला आता आवडते नॅचरली, आणि तो खूप लोकांना मोटिवेट करू शकतो. म्हणजे आम्ही काउन्सिलर्स किंवा सायकोलॉजिस्ट म्हणून जे सांगतो ते खूप वेळेला असं वाटतं ज्ञान देत आहेत, पण हे ॲक्च्युअल एक्सपिरियन्सेस आहेत ना, सो त्यातनं मोटिवेशन खूप छान मिळतं. अशा भरपूर सक्सेस स्टोरीज आपल्याकडे मुक्तांगणमध्ये असतात. जरूर आम्हाला ते ऐकायला आवडेलच. श्रोते हो, आपण आज संवाद साधतोय समुपदेशक सोनाली काळे यांच्याशी. आपण जे आता म्हणतो ना ॲडिक्शनबद्दल, तर उपलब्धता हा एक त्याच्यातला, म्हणजे जसं आता हे ॲडिक्टेड व्यक्ती त्यातनं बाहेर पडल्याची जी स्टोरी आहे, तर मुलांशी बोलताना ना असं लक्षात आलं मध्यंतरी किंवा काही कार्यक्रमांमधनं पण की त्यांना ते सहजी मिळतंय, जे पूर्वी लपून छपून होत होतं किंवा हे व्यवहार फार समोर येत नव्हते. तर सिगरेट, दारू किंवा आता ड्रग्स सुद्धा. तर बातमी आत्ता मध्यंतरी वर्तमानपत्रात वाचली की शाळेच्या बाहेरच्या टपरीवरती सुद्धा या गोष्टी मिळत आहेत. तर ही उपलब्धताच आपल्याकडे असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी सहज शक्य झाल्या का, आणि ह्याच्यासाठी आपण खरं तर काय करू शकतो? ह्याच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही ना, कारण उपलब्धता थांबवणं आपल्या हातात नाही आहे. बरोबर. म्हणजे आम्ही जी मुक्तांगणमध्ये एक थेरपी वापरतो ना, रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी असं त्याला म्हणतात, त्याच्यात आम्ही म्हणतो आपल्या कंट्रोलमध्ये काय गोष्टी आहेत त्याच्यावर काम करूयात, जे कंट्रोलमध्ये नाही आहे त्याच्यावर विचार करण्यात पॉईंट नाही. अगदी खरं. सो सप्लाय थांबवणं हे माझ्या हातात नाही आहे, पण डिमांड कमी करणं ह्याच्यावर आपण काम करू शकतो. त्याच्यामुळे ते काम करायचा आमचा प्रयत्न असतो मुक्तांगणमध्ये. मग त्याच्यासाठी अशा सक्सेस स्टोरीज तिथे आलेल्या लोकांना सांगणं, किंवा शाळेतल्या अवेअरनेसमध्ये मुद्दामून आम्ही अशा लोकांना पाठवतो की जे यातनं बाहेर पडलेत, कारण मुलांसमोर अशी लाईव्ह उदाहरणं असणं हे खूप गरजेचं आहे. पण त्यावेळेला जेव्हा आमचे हे रिकवर्ड काउन्सिलर्स आहेत, म्हणजे मुक्तांगणमध्ये मोर दॅन 50% ऑफ द स्टाफ हा रिकवर्ड काउन्सिलर्स आहे की जे ॲडिक्शनमधनं बाहेर पडलेत, काउन्सिलिंगचा कोर्स केला आहे किंवा शिक्षण घेतलं आहे आणि आता तिथे काउन्सिलर म्हणून काम करत आहेत. सो हे असे जेव्हा अवेअरनेसला जातात ना, तो रिस्पॉन्स खूप छान असतो. आणि त्यांचा अवेअरनेस करण्याचा दृष्टिकोन पण असा असतो की मी काय काय केलं हे ग्लोरिफाय करण्यापेक्षा त्यातनं बाहेर पडताना मला किती स्ट्रगल करायला लागलं. बरोबर. सो हा स्ट्रगल करण्यापेक्षा मी तिथे जातच नाही ना, हा अवेअरनेस मुलांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा हे लोक जातात त्यावेळेला ज्या प्रकारचे प्रश्न त्यांच्याकडे येतात ते मुलं खूप इंटेलिजंट असतात, त्यामुळे त्यांना ते बरोबर कळतं काय पिकअप करायचं. सो त्या वयामध्ये जर तुम्ही मुलांना या गोष्टी देऊ शकलात ना तर त्याचा खूप छान उपयोग होतो. नक्कीच. तुम्ही आत्ता म्हणालात तसं की रिकवर झालेल्यांचा जो स्ट्रगल असतो तो खूप मोठा असतो. तर ह्या स्ट्रगलबद्दल मला ऐकायला नक्कीच आवडेल की आम्हाला सगळ्यांनाच की एक प्रोसेस कशी असते. म्हणजे एक उपचारासाठी एक रुग्ण जेव्हा तुमच्याकडे येतो, आता तो रुग्णच आहे कारण व्यसनाधीनता हा आजार आहे असं आपण म्हटलं, तर त्या व्यक्तीचा व्यसनाधीनतेतून बाहेर पडेपर्यंतचा जो जर्नी आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मुक्तांगणमध्ये ना आपल्याकडे आपण त्यांना रुग्णमित्र म्हणतो. आपण त्यांना पेशंट किंवा नुसतं रुग्ण नाही, आपण रुग्णमित्र म्हणतो. तर ते जेव्हा ॲडमिशनला येतात
त्यावेळेला त्यांची 1 महिन्याची ॲडमिशन असते. त्या 1 महिन्याच्या ॲडमिशनमध्ये 1 महिन्याचं त्यांचं अख्खं शेड्यूल तयार केलेलं असतं. म्हणजे आपण 1ली, 2री, 3री, 4थीचा कसा सिलेबस असतो तसा 1ला आठवडा, 2रा आठवडा, 3रा आठवडा, 4था आठवडा, 30 दिवसाची त्यांची ट्रीटमेंट असते. तिथे त्यांना रोज सकाळी योगा करायला लागतं, संध्याकाळी पीटीचे बेसिक जे शाळेत आपण एक्सरसाइज करायचो ते करायला लागतात. कसं असतं ना, आपल्या ब्रेनशी हे सगळं निगडीत असतं. त्यामुळे ते एक्सरसाइज केले की तुमचे ब्रेनचे वेगवेगळे सेल्स ॲक्टिव्हेट होतात. त्याच्यामुळे या 2 गोष्टी त्यांना करायला लागतात. ग्रुप थेरपीज असतात. मग त्या कशा असतात, तर पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना शारीरिक गोष्टी सगळ्या सांगितल्या जातात की तुमच्यावर काय परिणाम झालेत, ॲडिक्शनमुळे काय काय शरीरावर परिणाम होतात, अजून पुढे केलं तर काय होऊ शकतं, या दृष्टिकोनात किंवा विड्रॉल्स तुम्हाला जे येतात, म्हणजे जेव्हा तुम्ही सबस्टन्स थांबवता त्यावेळेला तुमच्या शरीराला त्याची सवय झालेली असते, ते न मिळाल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स शरीराला येऊ शकतात. थरथर होते, तुम्हाला हॅल्युसिनेशन्स होतात, वेगवेगळे आवाज यायला लागतात, ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण त्या तेवढ्यापुरत्या असतात. त्या एक पहिल्या 4-5 दिवसामध्ये ते थांबतं. 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यामध्ये आपण असा प्रयत्न करतो की त्यांना इमोशनल रेग्युलेशन शिकवायला, की कसं करता येईल. म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स हा जो विषय आहे ना, माझ्या मते तो शाळेत 3रीपासून शिकवणं खूप गरजेचं आहे. कारण सध्या आपल्याला एक्सप्रेशनच नाही आहे ना, एक्सप्रेस कसं व्हायचं हे कळत नाही. आपण येऊ त्याच्यावरती नंतर. सो 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यामध्ये स्ट्रेस कोपअप कसा करायचा, इमोशनल रेग्युलेशन कसं करायचं, अँगर मॅनेजमेंट कसं करायचं, किंवा फायनान्शियल गोष्टी कशा हाताळायच्या, ह्या सगळ्याचे साधारण 2ऱ्या-3ऱ्या आठवड्यामध्ये ग्रुप्स असतात. आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपण त्यांना तयार करतो बाहेर जाण्यासाठी, की बाहेर गेल्यावर तुम्हाला ट्रिगर्स येणार आहेत, हे सगळं आत्ता सेफ एन्व्हायरमेंट आहे. मग ते ट्रिगर्स कसे मॅनेज कराल, कसं स्वतःला लांब ठेवाल, कशी कोणाची मदत घ्याल, असे ते शेवटच्या आठवड्यातले ग्रुप असतात. आणि मग ते डिस्चार्ज होतात. शक्यतो पहिल्या महिन्यामध्ये आपण त्यांची 1 महिन्याची ॲडमिशन ठेवतो. आणि मग बाहेर जाऊन आपले फॉलोअप्स असतात दर महिन्याला. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्र मुक्तांगणचे 26 फॉलोअप सेंटर्स आहेत. सो ज्या शहरातला ती व्यक्ती असेल त्या शहरात तिने त्या फॉलोअपला जायचं. महिन्यातनं एकदा असतो. तिथे व्हॉलंटियर्स असतात आपले. सो अगदी फॉलोअप नाही, पण आधीमध्ये कधीतरी मला वाटलं की मला क्रेविंग येते आणि मला मदत पाहिजे, तर मी त्या व्हॉलंटियरला कॉन्टॅक्ट करू शकतो. किंवा बऱ्याच जणांचा हा अवेअरनेस इतका चांगला असतो की मला क्रेविंग होत आहे ना, मला माहिती आहे आता मला थांबता येणार नाही, मी मुक्तांगणला 2 दिवस राहून येतो. सो ते येतात 2 दिवस राहायला. आणि मग ते 2 दिवस राहतात, फ्रेश होतात, सगळ्यांशी बोलतात आणि ते परत जातात. सो हे जे कनेक्शन आहे ना, हे लाईफ लॉंग असतं मुक्तांगण बरोबर. म्हणजे आम्ही म्हणतो तुम्ही मुक्तांगणचे लाईफ मेंबर्स झालात आता, एकदा तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर. सो अशी ती ओव्हरऑल ट्रीटमेंट असते. त्याच्यामध्ये फॅमिलीला आपण खूप इन्व्हॉल्व्ह करून घेतो. आता विचारणार होते की कुटुंबाचा ह्याच्यामध्ये कसा सहभाग असतो. खूपच असतो, कारण इथून ते कुटुंबात जाणार आहेत परत. आणि आत्तापर्यंत कुटुंबांनी त्यांना ज्या अवस्थेत बघितलंय, त्यामुळे कुठेतरी नाही म्हटलं तरी एक तो त्रास किंवा त्या व्यक्तीबद्दल निगेटिव्हिटी झालेली असते. मग ते आता चेंज कसं करायचं, यासाठी आपण मुक्तांगणमध्ये 2 फॅमिली मीटिंग्स घेतो. एक 2ऱ्या आठवड्यात आणि एक 4थ्या आठवड्यात. आणि एक फॅमिली काउन्सिलिंग पण असतं 1-on-1. सो त्या काउन्सिलिंगमध्ये आपण त्यांना सांगतो की ह्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून बघा, व्यक्ती वाईट नाही आहे, व्यसन वाईट आहे. सो ज्या वेळेला ते व्यसन समजा करून येतील तर ते कसं डील करायचं, ह्या सगळ्यामध्ये मेडिकेशन हा पण एक खूप महत्त्वाचा भाग असतो. कारण कुठेतरी ते जे सगळं केमिकल इम्बॅलन्स असतो त्याच्यासाठी मेडिकेशन गरजेचं आहे. तिथे आपण आपल्याकडे 2 सायकॅट्रिस्ट आहेत. सो तिथे आपण ते मेडिकेशन पण देतो. अशी सगळी म्हणजे तो एक होलिस्टिक अप्रोच असतो आपली ट्रीटमेंट म्हणजे. बरोबर. तर जी व्यक्ती इथून बाहेर जाते आणि ती कुटुंबाबरोबर राहते, तर तिला ते नॉर्मल लाईफ पुन्हा जगायचं असतं, एक नॉर्मल जीवन जगायचं असतं, तर ते तिला कसं शक्य होतं? शक्य होतं कुटुंबाचा सपोर्ट आणि स्वतःचं एक काय म्हणूयात आपण डिटर्मिनेशन, की मला ह्यातनं बाहेर पडायचं आहे आणि मला माहिती आहे मला काय करायचं आहे, मला मदत पाहिजे तर मला मदत मिळणार आहे. कुटुंबामध्ये लोक समजून घेणार आहेत, कारण आता त्यांनाही माहिती आहे की हा आजार आहे. आत्तापर्यंत कसं होतं, मी सुरुवातीला जेव्हा आम्ही कुटुंबाला सांगतो लोकांना कुटुंबातल्या की हा आजार आहे, तर ते म्हणतात कसला आजार, पैसे मागायचे कळतं, आरडाओरडी करायचं कळतं, मग आजार कुठचा. सो त्यांना ते समजावून द्यायला लागतं की आपण याला आजार का म्हणतोय. त्यामुळे ते एकदा कळलं की मग त्यांचा पण बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, त्यांची हँडल करण्याची कपॅसिटी वाढते आणि तो सपोर्ट आपण त्यांना देतो. मग आपल्याकडे एक सहचरी म्हणून गट आपण सुरू केला आहे की
जो रुग्णमित्र येतो त्याच्या घरातल्या फक्त आणि फक्त महिलांसाठी. कारण कसं होतं बऱ्याच वेळेला आयदर आईला किंवा बायकोला दोष दिला जातो जेव्हा रुग्णमित्र पीत असतो त्यावेळेला किंवा व्यसनात असतो. मग त्यांना थोडंसं आपण सपोर्ट देऊन मेंटली आणि ह्यानी स्ट्रॉंग करायचा प्रयत्न करतो की कसं डील कर. आज समजा ठीक आहे ट्रीटमेंट घेतली आहे आणि तरी तो पिऊन आला आहे तर त्यावेळेला शांत बसा, थोडंसं तो सेटल होऊ दे, दुसऱ्या दिवशी त्याच्याशी त्याच्यावर चर्चा करा, त्याला समजवायचा प्रयत्न करा, त्या शहरातल्या व्हॉलंटिअरला बोलवून आणा. हे सगळं जेव्हा त्यांच्या पण लक्षात येतं ना, अरे एवढी लोकं आपल्यासाठी काम करतायत, आपल्याला मदत करतायत, तेव्हा त्यांच्यासाठी पण ही प्रोसेस सोपी होत जाते. आणि मी मगाशी म्हटलं तसं अशा भरपूर सक्सेस स्टोरीज आपल्याकडे आहेत. सो शक्य होतं का? नक्कीच होतं, फक्त त्यांना सपोर्ट द्यावा लागतो, हे मात्र नक्की. नक्कीच. सक्सेस स्टोरीबद्दल तुम्ही आत्ता म्हणालात तसं एखाद्या तरुण मुलाबद्दल किंवा तरुणाईचा कार्यक्रम आहे आपला हा, त्यामुळे तरुणांसाठी आपण खास करून हे सगळं सांगतोय. तर एखाद्या तरुण मुलाबद्दल किंवा मुलीची एखादी काही चांगली सांगण्यासारखी काही गोष्ट असेल की जी रिकव्हरी आणि त्यातनं बाहेर पडल्याचं, तर आम्हाला जरूर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. माझाच एक पेशंट आहे, तो एकच ॲडमिशन त्याची झाली आणि त्याचं अल्कोहोल, ड्रग्ज, स्मोकिंग हे सगळीच व्यसनं होती थोडक्यात. तर 1 महिन्याच्या ॲडमिशनमध्ये पण तो खूप मोटिवेटेड होता आणि त्याला असं ते जाणवत होतं की मी करतोय हे बरोबर नाही आहे आणि मला स्वतःला बदलायला पाहिजे. सो त्या महिन्याभरामध्ये त्यांनी शक्य तेवढं छान काउन्सिलिंग घेऊन मग बाहेर गेल्यावर मी काय करायचं आहे अशा सगळ्या दृष्टिकोनातनं त्यांनी 1 महिना खूप छान ट्रीटमेंट घेतली. बाहेर गेल्यानंतर त्याच्या आईने आणि वडिलांनी त्याला खूप छान सपोर्ट केला की तुला जेव्हा जेव्हा वाटेल, तुला जेव्हा जेव्हा क्रेविंग येईल तेव्हा तू आमच्याशी बोलत जा, वी आर ओपन टू टॉक. क्रेविंग येणारे आम्हाला माहिती आहे, पण आणि नॉर्मली कसं होतं ना, आपल्याकडे क्रेविंग येतं म्हणजे ते 2 दिवस टिकणार, 4 दिवस टिकणार असं नसतं. ते त्या दिवसापुरतं आपल्याला मॅनेज करायला लागतं. म्हणजे आमचं मुक्तांगणचा मंत्रच आहे, 1 डे ॲट अ टाईम. अच्छा, आजचा एक दिवस जगा, उद्या काय होणार आहे ह्याचा विचार नाही करायचा, आपल्याला आज थांबायचं आहे. सो त्याच्या आईवडिलांनी त्याला खूप छान सपोर्ट केला. तो जेव्हा मुक्तांगणमध्ये होता ना, तो ओव्हरवेट होता. सो तिथे आम्ही एक गोल सेट केला त्याच्यासाठी की आपल्याला बाहेर जाऊन आपलं वजन कमी करायचं आहे. आणि ही वॉज व्हेरी हँडसम, म्हणजे असं दिसायला पण छान होता. मी त्याला म्हटलं तू वजन कमी केलंस ना, तू अजून छान होणार आहेस. आणि ॲट द सेम टाईम काहीतरी काम, म्हणजे त्याच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं असे 2 गोल्स त्याला जाताना दिले होते. म्हणजे आम्हाला मुलांबरोबर काम करताना हे खूप लक्षात येतं की त्यांना गोल्स देणं गरजेचं आहे जे त्यांच्याकडे नसतात. सो ते गोल सेटिंग करणं इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंगमध्ये, मुक्तांगणमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं. सो तसे 2 गोल्स घेऊन तो तिथनं बाहेर पडला, रेग्युलर फॉलोअपला जायला लागला आणि आता आज जवळजवळ 2 वर्ष झाली त्याला, तो छान सोबर आहे. त्यांनी जवळजवळ 30 किलो वजन कमी केलं. सो तो गोल कम्प्लीट झाला. ॲट द सेम टाईम आता छान काम करतोय. सो ही इज हॅपी. मग त्यात मध्ये खूप गोष्टी घडल्या, त्याला त्याच्या वडिलांबरोबर त्याचं बरंच काही हे झालं किंवा त्याचा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे व्यायाम बंद झाला. सो असे पण मध्ये मध्ये ऑब्स्टिकल्स येतात की जिथे त्यांना वाटतं आता परत तिकडे जायचं का. पण मग त्यावेळेला जेव्हा मला माहिती आहे की मला फॉलोअप घेता येणार आहे, मला काउन्सिलरशी बोलता येणार आहे, त्यावेळेला ते बोलून तिथे शांत होतात आणि तो सपोर्ट त्यांना मिळाला की त्यातनं बाहेर पडणं सोपं जातं. हो, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण एकदा इथून बाहेर पडल्यानंतर मी परत जर तिकडे गेलो नाही, फॉलोअप घेतला नाही किंवा काउन्सिलर्सची मदत जर मी घेतली नाही, तर कदाचित पुन्हा व्यसनाधीनतेकडे जाण्याचा एक धोका तिथे राहू शकतो. बरोबर. तर काउन्सिलरकडे जाणं हेच मुळात आत्तापर्यंत एक त्याला फार खूपच अजूनही लोक आता जरा जायला लागलेली आहेत, काउन्सिलर्सची मदत घ्यायला लागलेली आहेत. म्हणजे अगदी अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा आणि आता व्यसन या गोष्टीकडे आज आपण बघतोय म्हणून. तर काउन्सिलर्स बद्दल, काउन्सिलरकडे जाणं या विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल? मला खरंच एक गोष्ट सांगायला खूप बरं वाटतंय की हा अवेअरनेस या युवा पिढीमध्ये खूप आहे. म्हणजे त्यांना कळतंय की काहीतरी बिनसतंय ना आणि मला मदत घ्यायला पाहिजे. ते स्वतःहून येतात. म्हणजे बऱ्याच वेळेला असं दिसतं की मुलं स्वतःहून येतात मदत घ्यायला, आईवडिलांना माहिती पण नसतं मुलं काउन्सिलरकडे गेलेत. कारण त्यांच्यासाठी तो टॅबू असतो ना, त्या वयामध्ये त्यांना ते अरे बापरे मला काउन्सिलरकडे माझ्या मुलाला जायला लागतंय, हा टॅबू तिथे असतो पण मुलांमध्ये नसतो. सो तो अवेअरनेस त्यांच्यापर्यंत नक्की पोचलाय की मला कुठेही मेंटल सपोर्ट हवा आहे, सायकोलॉजिकल इमोशनल सपोर्ट हवा आहे, तर काउन्सिलर आहे. आणि मी मोटिवेटेड असेल तर मला 5-6 सेशन घेतले तरी पुरणार आहेत. म्हणजे बरेचसे आमचे केसेस असे आहेत की जे OPDवरती ट्रीट करता येतात, त्यांना ॲडमिशनची गरज लागत नाही. कारण सेल्फ मोटिवेशन असतं. ॲडमिशनला येतात, सेल्फ मोटिवेशन असतं, तिथे प्रमाण खूप जास्त असतं.
इथे प्रमाण कमी असेल आणि तुम्ही सेल्फ मोटिवेटेड असाल तर OPDवरती आपल्याला ट्रीट करता येतं. आपल्याकडे जे मुक्तांगणमध्ये काउन्सिलर्स आहेत हे सगळे एकतर MA काउन्सिलिंग किंवा क्लिनिकल सायकोलॉजी केलेले आहेत, सगळ्या थेरपीजमध्ये ट्रेन झालेले आहेत आणि रेग्युलरली आम्ही ते अपडेट करत असतो, वेगवेगळे ट्रेनिंग्स देऊन वगैरे अशा दृष्टिकोनातनं त्यांना काउन्सिलिंग स्किल्समध्ये अपडेट करत असतो. त्यामुळे त्याचा खूप छान उपयोग होतो. सोनालीताई, आपण आज बऱ्याच मुद्द्यांवरती आत्तापर्यंत बोललो आणि बोलता बोलता ॲडिक्शनचा अजून एक प्रकार तो म्हणजे इंटरनेट ॲडिक्शन, याच्याबद्दल आपण जसं बोललो त्याचप्रमाणे मोबाईल जो हातात प्रत्येकाच्या दिसतोय, अक्षरशः रस्त्यातनं चालताना, ट्रेनमधनं जाताना, बसमधनं कोणाचीही मान आता वरती दिसत नाही. जी पूर्वी पुस्तक वाचण्यासाठी मान खाली असायची ती आता कंटिन्यू वेब सिरीज, गाणी, चित्रपट, OTT प्लॅटफॉर्म हे सगळं त्या मोबाईलवरती आता दिसतं. आणि ह्या मोबाईलचं ॲडिक्शन आता इतक्या प्रमाणात वाढलेलं आहे, अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत. तर आता आपण या ॲडिक्शनसाठी काय करू शकतो? ॲडिक्शन वाढलंय, बरोबर आहे. म्हणजे कसं आहे ना, आम्हाला आठवतं शाळेत असताना आपल्याला निबंध असायचा आहे, विज्ञान शाप की वरदान, तसं आता इंटरनेट शाप की वरदान असं झालंय. सो चांगल्या गोष्टी पण आहेत, वाईट गोष्टी पण आहेत. आपल्याला काय घ्यायचंय, काय घेता येईल हा विचार एकदा आपल्याला करता आला पाहिजे. पूर्वी जेव्हा इंटरनेट आलं तेव्हा इंटरनेट महाग होतं, खूप असं सहज कोणाला घेता येईल असं नव्हतं. आता ते उपलब्धता परत खूपच आहे, इतकं स्वस्त आहे की कोणी म्हणजे रस्त्यावर जसं तू म्हणलीस कोणाहीकडे मोबाईल असेल तर त्याला इंटरनेट आहेच, विदाऊट इंटरनेट मोबाईल असणार नाही. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण स्वतःला मॅनेज करू शकतो. हां, की कसं असतं, आपण सबस्टन्स ॲडिक्शनमध्ये म्हणतो की हे पूर्णपणे बंद करा, पण इंटरनेट मी तुला अजून कोणाला सांगू शकत नाही की पूर्णपणे बंद करा, कारण त्याची गरज पण आहे आज. सो आपल्याला त्यांना मॅनेजमेंट ऑफ यूज शिकवायला पाहिजे, कसं योग्य पद्धतीने वापरा. मग छोटे छोटे टेक्निक्स आहेत की आपल्या घरामध्येच नो स्मोकिंग झोन कसं असतं तसं नो स्क्रीन झोन. मग एखादी रूम असेल किंवा एखादा कॉर्नर असेल की तिथे कोणतीही स्क्रीन नाही, बेडरूम असेल, किचन असेल, हॉल असेल, त्या जागी एकही स्क्रीन असणार नाही, हे एक करता येतं आपल्याला. किंवा ज्यांना आता खूप कन्सिस्टंटली IT मधले आहेत किंवा आता आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेला ऑनलाईन काउन्सिलिंग घेतो. सो एक 3-4 सेशन्स ऑनलाईन असतील तर सलग 4 तास आमचे स्क्रीनवरती जातात. तर त्यावेळेला मग एक 20-20 रूल म्हणतो आपण की 20 मिनिटं तुम्ही स्क्रीनवर बघताय तर 20 सेकंद ऑफ स्क्रीन बघा, ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्याला स्ट्रेन येणार नाही. बरोबर. मला जर 6 तास माहिती आहे मला स्क्रीनवर काम करायचं आहे तर त्याच्यानंतरची माझी एंटरटेनमेंट ही स्क्रीन नसणार आहे. बरोबर. आपण काय करतो, आता मी 8 तास कम्प्युटरवर, माझं IT मधला प्रोफेशनल असेल तर आता मी 8 तास काम केलं ना, आता मला एंटरटेनमेंट काय, तर मी वेब सिरीज बघणार आहे किंवा मी पिक्चर बघणार आहे, म्हणजे परत स्क्रीन आली. सो मी बाकी काहीच करत नाही. या 2-3 गोष्टी मला करता येतील. किंवा जेवताना काहीही झालं तरी स्क्रीन कुठचीच लावायची नाही, गप्पा मारत जेवायचं, जसं आपण मगाशी म्हटलं. झोपताना मोबाईल जवळ ठेवायचा नाही. बरोबर. तो एक भाग. नाही तर रात्री जाग आली की पहिलं आपण काय करतो, मोबाईल उचलतो सगळेच जण. त्यामुळे मोबाईल जवळ ठेवूच नका ना, लांब ठेवा की जिथे तुम्हाला उठून जायला लागणार आहे. ते आपण नक्की करणार नाही झोपेतनं उठून. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. तू आता म्हणली सिनियर सिटीझन. हो, आता सिनियर सिटीझनना प्रॅक्टिकली करायला म्हणजे बाहेर जाता येत नाहीये, काही करता येत नाहीये, पण म्हणून घरात बसून काही करता येणार नाही का, तर बऱ्याच गोष्टी करता येतात. मला वाचन करता येतं, मला घरातल्या घरात व्यायाम करता येतात, काहीतरी माझे वेगळे छंद जोपासता येतात, वाचन करता येतं, घरातल्यांची गप्पा मारता येतात. बरोबर. फोनवर गप्पा मारता येतात. आपण असं कधीच म्हटलं नाही की फोनवर गप्पा मारू नका, स्क्रीन बघू नका. तुम्ही फोन करा आणि लोकांशी गप्पा मारा, कनेक्टेड राहा. ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. सगळ्यात महत्वाचं लहान मुलं की जी स्वतःहून करत नाही, आपण त्यांना करायला देतोय. 2 आणि 3 वर्षाच्या मुलाला स्क्रीन दाखवून जेवायला देतोय. म्हणजे WHO नियम बघितले तर ते तर म्हणतात 2 वर्षाच्या खालच्या मुलांना स्क्रीनच दाखवू नका. 5 वर्षापर्यंत मूल असेल 1 तासापेक्षा जास्त स्क्रीन दाखवू नका. आणि आपला सगळा प्रवाह उलटा आहे. हो, खरं आहे. सो हे जर आपल्याला करायला जमलं ना तर कदाचित या स्क्रीन ॲडिक्शनपासून आपण लांब राहू शकतो. त्याचे दुष्परिणाम जेव्हा आता तुम्ही म्हणालात तसं की एक 2-3 वर्षापासून जेव्हा मुलं बघायला लागतात, तर आत्ता एक मध्ये रिसर्च असा आला होता की कॉन्सन्ट्रेशन किंवा अटेन्शन जो पिरियड आहे मुलांचा, तो पण आता काही मिनिटांवरती येऊन पोचलेला आहे. जे स्क्रोल करत जाणं आहे ना, ते सुद्धा एक प्रकारचं ॲडिक्शनच मला वाटतं आहे. रील्स बघणं, हां, शॉर्ट्स रील्स बघणं हे. म्हणजे आपल्याला स्क्रीनवरती 15 ते 20 सेकंदापेक्षा जास्त एखादी गोष्ट बघायला कंटाळा येतो.
थोडंसं लहान मुलांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते काय बघतात, कार्टून्स बघतात. कार्टून जर आपण बघितलं तर कार्टूनची कोणतीही फ्रेम ही 10 सेकंदापेक्षा जास्त टिकत नाही, ती अशी सारखी चेंज होत असते. सो ते लहान मुलांना आवडतं आणि तिथनं ते कॉन्सन्ट्रेशन कमी व्हायची सुरुवात होते की मला सारखा चेंज पाहिजे. मग मला काहीही न करता बसल्या बसल्या चेंज समोर दिसत असेल तर मी कशाला एफर्ट घेऊ. ही सवय लहानपणापासून लागते. मग मी आपला बसलोय आरामात, मी स्क्रीनचं बटन दाबणार आहे की मला पाहिजे ते दिसणार आहे. सो ती ॲडिक्शनची सुरुवात तिथनं होते. कॉन्सन्ट्रेशन कमी होतं कारण मेंदूमधली कनेक्टिव्हिटी सेल्सची कमी झालेली असते ना. म्हणजे मला खूप सिम्पल अगदी आपल्या जगण्यातलं उदाहरण आपण घेतलं, तू काय मी काय कुठच्याही वयाचा माणूस असू दे, आपण जेव्हा मोबाईलमध्ये काहीतरी खूप कॉन्सन्ट्रेशननी करत असतो आणि आपल्याला कोणी बोलवलं किंवा हाक मारली किंवा काही सांगितलं तर आपलं लक्ष नसतं किंवा आपली चिडचिड होते. पण तेच मी पुस्तक वाचत असेल तर नाही होत. मी पटकन डोकं वर करते, विचारते काय आणि परत मी पुस्तकात जाते. कारण तिथे माझा मेंदू प्रोसेस करत असतो, इथे मेंदूला कामच नसतं. त्याच्यामुळे ती चिडचिड होते की मला कोणीतरी त्रास देते आणि मला कोणीतरी डिस्टर्ब करतंय. किंवा अजून एक सोपं लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्याला इंटरनेट किंवा मोबाईलचं ॲडिक्शन असेल ना आणि कॉन्सन्ट्रेशन कमी झालं असेल, त्या व्यक्तीला समजा आपण सलग एका सिक्वेन्समध्ये 5-6 कामं सांगितली, त्यांना ती त्या सिक्वेन्समध्ये नाही करतायत. एक करतील, 2 करतील, 3रं 4थं विसरतील, करतील 5ही 6ही, पण त्या सिक्वेन्समध्ये नाही करता येणार. सो हे लॉजिकल थिंकिंगवर पण त्याचा इफेक्ट होतो. सो हे छोटे छोटे आणि इट अफेक्ट्स ब्रेन लाईक एनिथिंग. बरोबर. आणि ते खूप उशिरा लक्षात येतं. तो त्याच्यातला सगळ्यात वाईट भाग आहे. आपण आता त्यासाठी नक्की काय करू शकतो हे आता मला सगळ्याच दृष्टीने विचारायचं आहे. कारण जाता जाता एक मुद्दा फक्त एवढाच आहे की आपण जे इतका वेळ व्यसनाधीनतेबद्दल बोलतोय, सर्व प्रकारचं ॲडिक्शन, त्यामध्ये मुलींचं प्रमाण खूप वाढलेलं दिसतंय आपल्याला. मुलींना आपण जेव्हा सांगतो की हे सगळं करणं मुलांसाठी काय किंवा मुलींसाठी काय, दोघांसाठी हे खरं वाईट आहे, पण मुलींचं प्रमाण तितक्याच जास्त वेगाने वाढताना दिसत आहे. तर ह्याचे त्यांच्यावरती होणारे परिणाम हे तर आधी आपण थोडंसं जाणून घेऊया. आणि एकूणच ह्या सगळ्या ॲडिक्शनबद्दल तुम्ही जाता जाता काय सांगाल? मी म्हटलं तसं 2009 आम्ही मुक्तांगणमध्ये हा फिमेल वॉर्ड सुरू केला, कारण ते ॲडिक्शन दिसायला लागलं. आता जेव्हा पुरुषांमध्ये ॲडिक्शन असतं ना, तेव्हा त्या ॲडिक्शनचा ॲक्सेप्टन्स की हो ह्याला ॲडिक्शन आहे आणि ह्याला ट्रीटमेंट पाहिजे, त्यामुळे त्यांना ट्रीटमेंटपर्यंत आणणं हे खूप मोठ्या प्रमाणात दिसतं. मुलींमध्ये ते अजूनही खूप लपवलं जातं. कारण जरी आपण म्हटलं त्याला सोशल ॲक्सेप्टन्स आहे, कारण आपण टी व्हीवर बघतोय आज प्रत्येक हिरोईनच्या हातामध्ये सुद्धा ग्लास आणि सिगरेट आपल्याला दिसते. सो ते दिसतं, तो सोशल ॲक्सेप्टन्स असला तरी माझ्या घरातल्या एका फिमेलला हे ॲडिक्शन आहे, हा ॲक्सेप्टन्स कमी आहे आणि तो सपोर्ट ट्रीटमेंटसाठी खूप कमी मिळतो. सो जे आहेत सपोर्ट करणारे ते येतात, ते ट्रीटमेंट घेतात. परिणाम काय होतो? 2 गोष्टी दिसतात. एकतर मुळातच स्त्रियांमध्ये सहनशक्ती खूप जास्त असते, त्याच्यामुळे त्यांचा टॉलरन्स जास्त असतो. त्यामुळे शारीरिक काय किंवा मानसिक काय, इन जनरल सगळ्या गोष्टींचा टॉलरन्स जास्त असतो. त्यामुळे त्यांना अल्कोहोलचं ॲडिक्शन लागायला वेळ लागतो, कारण तो टॉलरन्स वाढायला वेळ लागतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, एकदा त्यांनी ठरवलं की मला यातनं बाहेर पडायचंय, की ते डिटर्मिनेशन आणि ते प्रयत्न पण तेवढेच असतात. त्यामुळे ती सोब्रायटी चांगली टिकते. कारण परत मानसिक ताकद खूप जास्त आहे स्त्रियांमध्ये. बरोबर. त्यामुळे त्यांना जर का ट्रीटमेंटपर्यंत आणलं ना, तर त्यांचा सोब्रायटी रेट माझ्या मते जास्त असू शकतो. कारण सहनशक्ती आणि विलपावर या दोन्ही गोष्टी स्त्रियांमध्ये खूप जास्त असतात. सोशल मीडिया किंवा इंटरनेटच्या बाबतीत म्हटलं तर आत्ता तरी जास्तीत जास्त केसेस या मुलांच्या आहेत. परत तिथे नाही आहेत का मुलींच्या असं नाहीये, पण समोर येत आहेत त्या तरी मुलांच्या आहेत. आणि गेमिंग, गॅम्बलिंग ह्यापेक्षा फिमेल्समध्ये ना ऑनलाईन शॉपिंग, रील्स करणं किंवा रील्स बघणं हे जास्त आहे, खूप जास्त. गॅम्बलिंग आणि गेमिंगमध्ये मुली त्या मानाने कमी आहेत, पण सोशल मीडियावरती खूप जास्त आहेत. आणि मग तिथे मला लाईक्स पाहिजेत, लाईक्स नाही मिळाले की फ्रस्ट्रेशन येतं, हे सगळं दिसतं. पण त्या मानाने मुली परत कमी पोचतात काउन्सिलिंगसाठी. तो भाग मात्र नक्की आहे. त्यामुळे मला म्हणजे यावेळेचा जो काय आपला 26 जूनचा 26 जूनचा जो संदेश आहे, इंटरनॅशनल अंमली पदार्थ विरोधी दिन, त्यांचा संदेशच हा आहे की इन्व्हेस्ट इन प्रिव्हेन्शन.
अच्छा. आपल्याकडे एव्हिडन्स भरपूर आहे ना, आपल्याला दिसतंय समोर काय चाललंय ते. सो एव्हिडन्स जमा करायची गरज नाही, आपल्याकडे आहे. मग आता आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे कशात, तर प्रिव्हेन्शनमध्ये. मग प्रिव्हेन्शनमध्ये इन्व्हेस्ट करताना काय कराल, तर स्वतःच्या शरीरावर आणि मनावर काम करा. स्वतःला आनंद मिळेल अशा चांगल्या गोष्टी करा, पॉझिटिव्ह गोष्टी करा, ज्यांनी तुम्हाला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना बरं वाटेल. अवेअरनेस स्प्रेड करा की या गोष्टींनी काय काय परिणाम होतात. मग आता मुक्तांगणसारखी संस्था करतेच आहे, पण ती कुठपर्यंत पोहोचणार. बरोबर. सो आपण सगळ्यांनी मिळून समजा हा अवेअरनेस आपल्यासाठी स्प्रेड केला की आज मी काय करणार आहे, तर आज मी आजपासनं व्यायामाला सुरुवात करणार आहे, किंवा मला एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवायला आवडतंय, आजपासनं मी ते शिकायला सुरुवात करणार आहे. मग त्यातनं मिळणारी हाय, मला या हायकडे जायला नकोच सांगते प्रत्येक वेळेला, कारण मी काहीतरी छान ऑलरेडी करत असते. खरं. सो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हेन्शनमध्ये इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा. स्वतःसाठी काहीतरी छान, जे आनंद देईल, जे पॉझिटिव्ह असेल, असं काहीतरी करूयात. सोनालीताई, खूप छान सांगितलं तुम्ही की सकारात्मक बदल आपल्याला करायचे आहेत आणि एका दुसऱ्याचं हे काम नाही, तर आपल्याला सगळ्यांनी मिळून हे प्रयत्न करायचे आहेत. एक कुटुंब पद्धती आपल्याकडे आहे भारतामध्ये, त्याचाही हा फायदा नक्कीच आपल्याला होऊ शकतो की संपूर्ण कुटुंबानी मिळून आपण हे मुलांसाठी, आपल्या पुढच्या पिढीसाठी हे सगळं काम करायचं आहे. सोनालीताई, तुम्ही आज आमच्यासाठी इथे वेळ काढून आलात आणि आम्हाला खूप छान गोष्टी सांगितल्यात, त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. थँक्यू. श्रोते हो, आजच्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने आपण सोनालीताईंशी गप्पा मारल्या. त्यांनी आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या. आपण सर्वसामान्य माणसांनी या सगळ्याकडे कसं बघायला पाहिजे, आपण कोणती पावलं उचलू शकतो, या सगळ्याबद्दल त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे मनापासून आभार. आणि याबरोबरच मी दीप्ती लेले या कार्यक्रमातून आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. हा कार्यक्रम आपण ऐकला 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM गोल्ड वाहिनीवरती.